महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डोंगररांगामध्ये उभा एक शांत पण शूर साक्षीदार अशेरीगड किल्ला. आज जरी तो शांत दिसत असला तरी त्याच्या प्रत्येक दगडामागे इतिहास दडलेला आहे, संघर्षाचा, शौर्याचा आणि स्वाभिमानाचा. पहाटेची थंड हवा, धुक्याने झाकलेले डोंगर आणि समोर दिसणारी ती उंच टेकडी जणू काही आपल्याला बोलावत असते. आणि अशेरीगडाची चढाई अशी काही फार सोपी नाही, पण प्रत्येक पायरीवरती तुम्हाला इतिहासाची चाहूल लागेलच. हा किल्ला सुमारे 1600 फूट उंचीवर वसलेला आहे. पूर्वी तो रणनीतीदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात होता, कारण इथून आसपासचा संपूर्ण परिसर नजरेत येतो. अशा प्रकारे खडकोना ह्या गावातून आपण चढाईला सुरुवात करत आहोत. आणि इतिहास जर पाहिला तर एक अभिमानाचा क्षण येतो, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी या परिसरात स्वराज्याची पताका फडकवली. जरी अशेरीगड फार काळ मराठ्यांच्या ताब्यात राहिला नाही, तरी तो स्वराज्याच्या स्वप्नाचा एक भागच बनला. किल्ल्यावरचे वैशिष्ट्य म्हणजे दगडात कोरलेल्या पायऱ्या ह्या सहजरित्या तुम्हाला गडाच्या माथ्यावर घेऊन जातात. वरती तुम्हाला पाण्याची टाकेरी, अशेरी देवीचे मंदिर आणि जुन्या इमारतीचे अवशेष पाहायला भेटते आणि एक जुनी चर्चसारखी रचना. आणि हे सगळं पाहताना आपल्याला जाणवतं की इथे कधीतरी सैनिक उभे असतील, त्यांनी रणशिंग वाजवलं असेल आणि किल्ल्याच्या तटबंदीवरून शत्रूवर नजर नक्कीच ठेवली असेल. अशा प्रकारे अशेरीगड किल्ला हा 3 भागात विभागला जातो. हा आहे दुसरा भाग, जेथे तुम्हाला ग्रामस्थ देवतांचे जे दैवत आहे वाघोबा ह्यांचे मंदिर तुम्हाला इथे पाहायला भेटेल. त्यानंतर बाजूला ही अतिशय छान सुंदर एक केव पाहायला भेटेल, तीही तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कातळात कोरलेल्या काही शिड्या लागतील आणि तिथूनच तुमचा शेवटचा म्हणजे वरचा जो सेकंड जो टप्पा आहे त्याला तुम्ही इथून सुरुवात करणार. सूर्यास्ताच्या वेळी वरून दिसणारं दृश्य म्हणजे अगदी शब्दात न मावणारं सौंदर्य. अशाच प्रकारे अशेरीगड हा फक्त दगडांचा ढिगारा नाही, तर तो आपल्या इतिहासाची आठवण आहे. आणि इथून ही लॅडर क्रॉस केल्यानंतर तुम्ही पोहोचता वरच्या 3ऱ्या भागामध्ये. इथे तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की एक जुनी चर्चसारखी पोर्तुगीजाच्या काळातली एक तुम्हाला आठवण करून देईल, तर तेच ते चिन्ह होते. आणि अशा प्रकारे वरती तुम्ही इथे पोहोचल्यानंतर इथून तुम्हाला 2 भागामध्ये हा हिस्सा होतो. एक तर तुम्हाला घेऊन जाईल सरळ इमारतीच्या जुन्या इमारतीच्या अवशेषाकडे आणि दुसरा भाग पाण्याच्या टाकीजवळ. तर हे आहेत काही जुन्या इमारतीचे अवशेष, तुम्ही पाहू शकता. एक खूप छानसं तुम्हाला इथे एक आसनही पाहायला भेटेल, तर ते तुम्ही आता बघू शकता. हेच ते आसन आहे. हे पाहिल्यानंतर ह्याच जुन्या इमारतीच्या अवशेषाच्या पाठीमागेही काही अवशेष आहेत, तेही आपण पाहूयात. अतिशय सुंदर प्रकारे हे अवशेष बघितले असेल तुम्ही, त्याच्यावर दगडावरती कोरीव काम. आणि अशा प्रकारे हे पूर्ण अवशेष पाहिल्यानंतर आपण पुढे पाण्याचे टाके पाहायला निघूयात. इथे तुम्हाला टोटल 3 पाण्याचे टाके भेटतील, त्यापैकी एक जे आहे टाक्याचा तुम्ही पाणी पिण्यासाठी उपयोग करू शकता. ते एक्सप्लोअर केल्यानंतर आपण पुढे निघूया वरच्या प्लॅटूवरती, जिथे तुम्हाला अशेरी देवीचे मंदिर पाहायला मिळेल. तर आता आपण पोहोचत आहोत अशेरी देवीच्या मंदिराजवळ. अतिशय सुंदर असं काम आहे या मंदिराचं, तर तुम्ही पाहू शकता. आणि खरंच अशेरीगड हा फक्त दगडाचा खरंच ढिगारा नाही आहे, तर तो आपल्याला सांगतो स्वराज्य हे फक्त जिंकायचं नसतं, तर ते तुम्हाला जपायचंही असतं. आणि अशा प्रकारे अशेरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पोहोचता अशेरीगडाच्या माथ्यावरती. आणि अशा प्रकारे सुंदर हा किल्ला एक ट्रेकरसाठी खरंच सुंदर ठिकाण आहे, जिथे तुम्ही शांतता,